अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच वटपौर्णिमा। सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तताईंना सगळ्या महिलांना आज असणाऱ्या या वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आजचा दिवस हा सगळ्याच महिलांसाठी अत्यंत आनंदाचा आवडीचा दिवस, कारण बघा संपूर्ण वर्षभरात आपण या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो। खरं तर हा दिवस प्रत्येक पती आणि पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढण्यासाठी, त्यांचे जे काही ऋणानुबंध आहेत ते मजबूत करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी प्रत्येक पत्नी जी आहे ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेऱ्या मारते, वडाकडे प्रार्थना करते। कारण तुम्ही बघितलं असेल की वडाचं जे झाड आहे त्याला दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे। हे झाड वर्षानुवर्ष अगदी कालांतरापासून एकाच जागी व्यवस्थित असते आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा या झाडाची पूजा करतो किंवा या झाडाला आपण फेऱ्या मारतो तेव्हा आपण आपल्या पतीचं आयुष्य वाढवतो असं म्हटलं जातं। खरं तर वटपौर्णिमेचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच वटपौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, जर तुम्ही पूजा केलेली असेल किंवा तुम्ही वडाला फेरे वगैरे मारलेल्या असतील तर तुमच्या आजूबाजूला कुठेही वडाचं झाड असेल तर तुम्हाला पुन्हा तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे। फक्त ही एक वस्तू तुम्हाला वडाच्या झाडाखाली आजच्या दिवशी ठेवून यायची आहे। संपूर्ण वर्षभरात फक्त एकदाच केला जाणारा हा उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी केला तर तुमच्या आयुष्यात तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल। कुठल्याही प्रकारचा दोष, पितृदोष असेल, कालसर्प दोष असेल, वास्तुदोष असेल किंवा कुठलाही दोष तुम्हाला लागलेला असेल तर त्या दोषातून तुमचं निवारण होईल आणि तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल। तुमच्या पतीच्या कामातील अडथळे दूर होतील, त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल। सगळं काही तुमच्या पतीला जसं ते हवं आहे, म्हणजे त्याच्या मनासारखं जे हवं आहे ते सगळं काही घडत जाईल। हा उपाय आपल्याला आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, मुलांच्या यशासाठी आणि आपल्या घराच्या भरभराटीसाठी करायचं आहे। तसंच तुमच्या आयुष्यात कितीही अडथळे, संकटे असतील तर ती दूर करण्यासाठीही तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। आता काय उपाय आहे, कुठली वस्तू वडाखाली ठेवायची आहे, हे सगळं काही पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं तर आज अगदी सकाळपासून संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी 6:30-7 पर्यंत कधीही ही सेवा आपण करू शकतो। याच्यासाठी तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला एक छोटी खोबऱ्याची वाटी घ्यायची, छोटी मोठी जशी शक्य असेल तशी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्या खोबऱ्याच्या वाटीत तुम्हाला एक मुठभर रवा घालायचा आहे। रवा ज्याचा आपण शिरा बनवतो, हा मुठभर रवा घालायचा आहे आणि त्या रव्याच्या वरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। आधी खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्यात रवा घालायचा आणि त्याच्यामध्ये एक गुळाचा तुकडा ठेवायचा, ठीक आहे। त्याच्यानंतर लाल पिवळ्या रंगाचा जो धागा किंवा कलावा असतो तो धागा 4 वेळा 4 बाजूने गुंडाळायचा, त्या वाटीला 4 बाजूने गुंडाळायचा। आता समजा ही खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, यात मी रवा घातलेला आहे, वरती गुळाचा खडा ठेवलेला आहे। तर आता समजा तुम्ही जो कलावा घ्याल तर तुम्हाला या बाजूला एकदा, या बाजूला एकदा, या बाजूने आणि या बाजूने, असं 4ही बाजूनी, चहू बाजूने तुम्हाला तो धागा गुंडाळायचा आहे। प्रत्येक वेळी गुंडाळत असताना तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि आता जो मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचा आहे। 1 वेळा धागा गुंडाळला, मनातील इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर ओम ह्रीम केशवाय, ओम ह्रीम केशवाय वट वट स्वाहा, ओम ह्रीम केशवाय वट वट स्वाहा। पुन्हा दुसऱ्या वेळेस धागा गुंडाळायचा, इच्छा व्यक्त करायची, पुन्हा ओम ह्रीम श्रीम केशवाय वट वट स्वाहा, ओम ह्रीम श्रीम केशवाय वट वट स्वाहा। असं 4ही बाजूनी हा धागा गुंडाळायचा। 4ही बाजूनी गुंडाळून झाल्यावर उरलेला जो धागा आहे तो त्यामध्ये खोचायचा। गाठ मारायची नाही, लक्षात ठेवा, गाठ मारायची नाही, तो त्याच्यातच दाबून द्यायचा किंवा त्याच्यामध्ये खोचायचा आणि त्याच्यानंतर ही वाटी घेऊन वडाच्या झाडाजवळ जायचं। तुम्ही पूजा केलेली आहे, सगळं तुमचं झालेलं आहे, तरीही तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि अजूनही ज्या महिलांनी पूजा केलेली नाही आहे तर त्यांनी जाताना सोबत आवर्जून ही वाटी घेऊन जायचं आहे। तिथे गेल्यानंतर ही खोबऱ्याची जी वाटी आहे ज्यात रवाने गुळ भरलेला आहे ही तुम्हाला त्या झाडाच्या बुडाजवळ
जिथे त्याचं बूड असेल तर त्या बुडाच्या वरती तुम्हाला बरोबर ही जी गुळ खोबऱ्याची वाटी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या वडाच्या झाडाला सांगायची आहे, ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. लक्षात ठेवा, ती वाटी थोडी अशी ठेवा की ती मुंग्यांनी पशुपक्ष्यांनी त्यातला रवा थोडा तरी खाल्ला पाहिजे. ज्या क्षणी पशुपक्षी, मुंग्या असतील, किडे असतील किंवा पक्षी असतील, अगदी चिमण्या, कावळे, ते काही, त्यांनी जेव्हा त्यातलं थोडं जरी त्यांच्या पोटात जाईल किंवा थोडं तरी ते ग्रहण करतील, त्या क्षणात तुमच्या घराची बांध खुली होईल, तुमची वास्तुदोषातून मुक्तता होईल, ग्रहदोषातून मुक्तता होईल. कितीही तुमच्या आयुष्यात काही अडथळे येत असतील तर ते कुठेतरी निघून जातील, संपून जातील. तुमची जी कामं आहेत ती कामं मार्गी लागतील. जे सतत प्रत्येक गोष्टीत अपयश येत होतं ते कुठेतरी दूर होईल आणि सगळं तुमच्या मनासारखं होत जाईल. जेव्हा ही गुळ खोबऱ्याची वाटी तुम्ही तिथे ठेवाल आणि जेव्हा किड्या, मुंग्या किंवा पशुपक्षी हे ग्रहण करतील तेव्हा साक्षात ब्रह्मांड जे आहे, तुमची सेवा ब्रह्मांडापर्यंत पोहोचली म्हणून समजा. जेव्हा तुमची सेवा ब्रह्मांडापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी तुमची इच्छा ब्रह्मांड नक्कीच पूर्ण करेल. सगळं तुमच्या मनासारखं घडेल. बघा, गुळ आणि खोबरा त्याचबरोबर रवा या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या ग्रहदोष नष्ट करण्यासाठी, पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर करून आपल्यासोबत एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी खरं तर गुळ आणि खोबऱ्याच्या वाटीचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. लक्ष्मीची सेवा असेल, कुठल्याही प्रकारची धनप्राप्तीची सेवा असेल, गणपती बाप्पांचं पूजन असेल किंवा कुठल्याही इष्टदैवतांची सेवा असेल, जर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक पूजेत जे पूजेचं साहित्य असतं त्यामध्ये आवर्जून आपण गुळ आणि खोबऱ्याची वाटी ठेवतो. कारण प्रत्येक पूजा ही या गोष्टीशिवाय अपूर्ण असते. जेव्हा आजच्या दिवशी तुम्ही वडाच्या झाडाजवळ गुळ, खोबरं आणि त्याच्यात रवा भरून हे जेव्हा तुम्ही त्या झाडाजवळ, त्या वृक्षाजवळ ठेवा, खरं तर पिंपळाच्या वृक्षाखाली, वडाच्या वृक्षाखाली आणि औदुंबराच्या वृक्षाखाली दैवी शक्तींचा वास असतो. जेव्हा तुम्ही ही खोबऱ्याची वाटी आज पौर्णिमा तिथीला या वडाच्या झाडाखाली ठेवाल तेव्हा ब्रह्म, विष्णू, महेश यांचाही तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. त्या वाटीमध्ये तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती इच्छा तुमची ताबडतोब पूर्ण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.